हॅलो गाईज, आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे दत्त पौर्णिमा, दत्त जयंती. तर सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज कथा पण आहे, सत्यनारायणची कथा करायची आहे. कारण ही पौर्णिमा खूप मोठी आहे, दत्त पौर्णिमा आहे. आणि या दिवशी दत्त जयंती, दत्तांचं पूजा केल्या जाते. प्रत्येकाच्या घरामध्ये दत्ताची मूर्ती राहते आणि त्याची पण पूजा करायची आपल्याला. आणि आज प्रसाद पण भाजायचा आहे कथा असल्या कारणाने. तर चला मग आज मी पूजेची मांडणी कशी प्रकारे करते. आणि आज आपलं सप्ताह पण आहे दत्त जयंतीचा, तर तो पण आज त्याची सांगता किंवा शेवटचा दिवस आहे. तर चला मग काय होते, आपण व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर चला मग इथे प्रसाद भाजून घेते पहिले आणि नंतर मग पूजेची मांडणी करायची आहे, कथा वाचायची आहे. तर चला, इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे, जे आपण घरी बनवतो. इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे मी. आणि आता खमंग भाजून घ्यायचं आपल्याला. तर इथे मी भाजून घेते आणि इथे शिरा बनवून घेते मी. आणि इथे आपला शिरा पण तयार झालेला आहे. ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं टाकलेलं आहे मी. आणि ते थोडंसं तूप टाकून घेते. आणि आपला शिरा पण तयार झालेला आहे. इथे आपला प्रसाद पण तयार झालेला आहे. आणि आता आपल्याला पूजेची तयारी करायची आहे. तर आज आपली कथा आहे सत्यनारायणाची, म्हणजे पूजेची मांडणी करायची आहे. आणि आज दत्त जयंती पण आहे. तर इथे देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि पूजेची फोटो वगैरे. आणि आता इथे अष्टदळ कमळ काढायचं आहे आपल्याला, कलश मांडायचा आहे. कलश म्हणजे तिथे आपल्याला देव ठेवायचा आहे, श्रीकृष्ण. इथे गणपती पण ठेवून घेतलेले आहे. दत्ताची मूर्ती आहे माझ्या घरी. तर आज दत्त जयंती असल्या कारणाने त्यांची पण पूजा. आणि इकडच्या साईडने स्वामी समर्थाचा फोटो ठेवलेला आहे. आणि आता इथे पहिले स्वस्तिक काढून घेते, कारण पूजा चालू व्हायच्या आधी स्वस्तिक काढून घेते आणि रांगोळी काढून घेते. आणि नंतर मग पूजेची तयारी आणि पूजा करायची आहे. तर इथे हळदी कुंकू पहिले वाहून घेते. आणि जे कलश आहे तो कलश तयार करायचा आहे आपल्याला. तर या कलशामध्ये आपल्याला नारळ न ठेवता आपल्याला प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यामध्ये आपल्याला कृष्ण ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे साधी सिंपल सत्यनारायणाची कथा राहते किंवा पूजा. तर दर पौर्णिमेला जर सत्यनारायणाची पूजा केली तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. आणि घरातलं वातावरणही सकारात्मकता येते वातावरणामध्ये. तर इथे अष्टदळ कमळ जे आहे ते काढून घेते मी. इथे आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे. आणि यामध्ये मी थोडेसे तांदूळ पण ठेवणार आहे, कारण कलश जर ठेवायचा असेल तर तांदूळ पण थोडंसं भरपूर पाहिजे मध्यभागी. तर इथे मी लाल करून ठेवलेले तांदूळ आहे. तर पूजा म्हटलं आणि पूजेची मांडणी म्हटलं तर प्रत्येक जे देव ठेवलं आहे त्याच्याखाली मी तांदूळ ठेवणार आहे. आणि तिथे मग आपल्याला पूजेची स्थापना करायची आहे किंवा मूर्तीची स्थापना करायची आहे पूजा करायच्या वेळेस. तर इथे आता अशा प्रकारे देव वगैरे व्यवस्थित ठेवून घेतलेले आहेत. आपल्याला कशाची पूजा करायची आहे. आणि आता इथे कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे मी. आणि आता आपल्याला इथे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि इथे 5 बोटं लावून घ्यायची आहे. तर इथं अशा प्रकारे तुम्ही बोटही लावू शकता किंवा स्वस्तिकही काढू शकता. तर इथे मी धागा पण गुंडाळून घेतलेला आहे. आणि आता इथे आपल्याला त्याच्यामध्ये पैसा टाकायचा आहे, सुपारी टाकायची आहे आणि कलशामध्ये. आणि दुर्वा जो आहे तो पुष्प, फुलं आणि हळदी कुंकू पण वाहून घ्यायचं आहे. आणि आता इथे मी तांब्याची किंवा तुमच्याजवळ स्टीलची सुद्धा प्लेट आपण ठेवू शकतो. त्याच्यामध्ये तांदूळ घ्यायचे आपल्याला. आणि तांदूळ ठेवल्यानंतर ते आपल्याला कलशावर ठेवायचे आहे. आणि कलशाच्या आतमध्ये आपल्याला आंब्याची पानं किंवा विड्याची पानं 5 ठेवायची आहे. आता इथे आपल्याला व्यवस्थित पानं जे आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहे. आणि नंतर मग इथे मी पानं ठेवून घेतलेले आहेत. आणि आता इथे आपल्याला कृष्ण आता पूजा करायची आहे सर्वात पहिले सगळ्या देवतेची.
इथे अष्टगंध वगैरे जे आहे ते, आणि पानांना पण मी हळद कुंकू लावून घेतलेलं आहे. आणि आता आपलं गणपतीची पूजा, आणि जे दत्तात्रयाचं आपलं प्रत्येकाच्या घरामध्ये मूर्ती असते, कुठल्याही धातूची म्हणा, चांदीची, तांब्याची, पितळीची. तर आता इथे फोटोला पण हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे, स्वामी समर्थाच्या फोटोला, कारण सप्ताह आहे. आणि स्वामी समर्थांचं मार्गशीर्ष महिना असल्या कारणाने स्वामी समर्थांचं पण तो प्रत्येक देवतेचं काही ना काही करतात सगळेजणं. तर इथे आपल्याला पूजा, आणि इथे व्यवस्थित तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे, तेलाचा दिवा लावून घेतलेला आहे, कारण दोन्हीही दिव्याचं महत्त्व खूप आहे. तर आता अशा प्रकारे साधी सिंपल पूजेची मांडणी, आणि देवासाठी पाणी, आणि आता इथे देवाला ठेवून घ्यायचं आहे. तर इथे मी आंघोळ वगैरे स्वच्छ करून घेतली आहे, वस्त्र पण घालून घेतलेले आहेत, आणि जी माळ आहे ती पण घालून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला कृष्ण ठेवायचा आहे तांदूळाच्या राशीवरती, आणि आता याची पूजा करायची आहे. आणि कृष्णाला पण जे आवडते ते तुळशीपत्र, मंजुरी आणि फुलं. आता इथे पहिले फोटोला हार घालून घ्यायचा आहे. हार असेल तर हार, फुलं असेल तर फुलं, आपल्या इच्छेनुसार आपल्याला जे आपल्याकडे असेल ते. आणि साधी सिंपल पूजा राहते. आणि अशा प्रकारे हार पण घालून घेतलेला आहे मी देवाला. आणि आता सजवायचं, थोडंसं सजवून घ्यायचं, कारण फुलं जर असेल तर सजावट खूप महत्त्वाची आहे. आणि तुम्ही फुलांनी सजवलं तर आणखीन आपल्याला चांगलं वाटते, आपले देव पण खूप छान दिसतात दिसायलाही पण, आणि आपल्याला पण छान वाटते. आणि पूजा जर असेल किंवा व्रत जर असेल तर घरामध्ये शांती राहते, एक प्रसन्नता निर्माण होते घरामध्ये. आणि आता इथे जे तुळस आहे मंजुरीसहित ते पण ठेवलेलं आहे. गणपतीला लाल फूल जास्वंदाचं ते पण आलेलं आहे आज झाडाला, तर ते पण मी वाहिलेलं आहे. आणि आता इथे शेवंतीचे फुलं जे आहेत ते आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. नंतर मग जर जास्तीचे फुलं असेल तर तुम्ही सजावटही करू शकता. तर साधी सिंपल माझी पूजा आहे. तुम्हाला कशी वाटली तर नक्की सांगा. आवडलं तर एक लाईक करा, कारण तुमचा लाईक जर असलं तर सपोर्ट राहते, सपोर्ट मिळते की नाही आवडला आहे तुम्हाला. तर आता इथे पण स्वामी समर्थांच्या फोटोला फुलं वाहून घेतलेले आहे. इथे पाणी पण ठेवलेलं आहे, आणि वाटी प्रसादासाठी. आणि आता इथे जे आपण कृष्ण ठेवलेलं आहे, कृष्णाला पण फुलांनी सजवून घेते, फुलं असल्या कारणाने. तर तुम्हाला माझी पूजा कशी वाटली नक्की सांगा. आणि आता रांगोळी पण काढून घ्यायची आहे, कथा पोथी वाचायची आहे, कारण आज 2 सत्यनारायणाची कथा वाचायची आहे. आणि स्वामी समर्थाचा पाठ जो आहे तो, जी आपली सेवा करतो आपण ते, माळ वगैरे जे असेल ते, आणि मंत्र. तर ही साधी सिंपल पूजा राहते. प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे पूजा केल्या जाते किंवा पूजेची मांडणी केल्या जाते. तर अशा प्रकारे मी थोडीशी सजावट करून घेते. जे बघू शकता रांगोळी काढली आहे छोटीशी, प्रसाद पण झालेला आहे आपला, त्याला तीर्थप्रसादही म्हणतात. आणि इथे बघू शकता तर सगळी पूजेची मांडणी झालेली आहे. आणि आता इथे कथा वाचायची आहे, आरती करायची आहे. तर अशा प्रकारे मी पूजेची मांडणी केलेली आहे. आणि इथे स्वामी समर्थाची पोथी आणि सत्यनारायण भगवानची पोथी ठेवलेली आहे, त्याची पण पूजा करायची आहे. आणि नंतर आपल्याला वाचायचं आहे. तर अशा प्रकारे पूजेची मांडणी झालेली आहे. आणि आता आरती करून घेतलेली आहे, कापूर आरती पण झालेली आहे. आणि सर्वांना प्रसाद द्यायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. अशा प्रकारे पूजेची मांडणी, पूजा पण झालेली आहे. आणि आता बघू, आम्ही मंदिरात वगैरे जायचं आहे. आणि
पूजा कशी वाटली तुम्हाला? साधी सिंपल पूजा केलेली आहे आणि आता स्वयंपाक करायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. तसा प्रसाद बनवलेला आहे शिरा. तर चला